रोज रोज भाजीला किंवा डब्याला काय बनवायचं, तर आज बनवूया मस्त अशी चमचमीत हुलग्याची भाजी, की आपण डब्यासाठी किंवा मग सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर इथं सगळ्यात अगोदर मी इथं हुलगे दिवसभर भिजत घातले होते. मी 8 ते 9 तास भिजत घातले होते. संध्याकाळी पाणी काढून एका छान सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि मस्त आता ह्याला दुसऱ्या दिवशी मोड आलेत. तर आता हुलग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला, तर एक लसणाची कुडी घेतली, म्हणजे एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. सुकं खोबरं घेतलंय, कढीपत्त्याची 10-12 पानं घेतलेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतली. तर कढीपत्त्याची पानं मी मसाल्यासोबतच वाटणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण भाजीमध्ये कढीपत्ता घालतो तो बाजूला काढला जातो, खाल्ला जात नाही. तर त्यासाठी मी मसाल्यामध्येच वाटून घेणार आहे. तर इथे बघा हे हिरवं वाटण तयार झालंय 2 चमचे. एक कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. आता हे हुलगे मी भिजत घातल्यावर पण स्वच्छ धुवून घातले होते आणि फक्त आता 1-2 पाण्याने मी धुवून घेणार आहे. चला करूया मस्त अशी फोडणी. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये जिरं घातलं. जिरं तेलामध्ये फुटल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय. आता कांदा अगदी खूप जास्त परतवत नाही बसायचा, फक्त एक अर्धा मिनिट तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा थोडासा. कांदा व्यवस्थित असा मिक्स करून झालाय. आता ह्याच्यावरती जे हिरवं वाटण करून ठेवलं होतं ना, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, तर हे वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण सुद्धा 1-2 मिनिटभर चांगलं परतवून, म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं. छान असा वास यायला लागला ना वाटणाचा भाजलेला, की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे. तर इथं सगळं कच्चंच घेतलेलं आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता मसाला चांगला भाजून झाला आहे, मस्त असा मसाल्याचा वास यायला लागला आहे. आता याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला मी टोमॅटो घालते. टोमॅटो सुद्धा चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे इथं. आता याच्यामध्ये सुके मसाले, तर सुके मसाल्यामध्ये फक्त मी घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तो आणि चवीनुसार मीठ इतकंच घालते. कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात, त्याच्यासाठी बाकी गरम मसाला नाही वापरला तरी सुद्धा चालतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं धनिया पावडर, बाकी कोणतेही तुमच्या आवडीचा गरम मसाला वापरू शकता. आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय हा मसाला. आता याच्यावरती मी अर्धी वाटी पाणी घालते. पुन्हा एकदा हा मसाला चांगला एकजीव करून घेते आणि याच्यावरती झाकण घालून एक बारीक गॅसवरती 1 मिनिटभर चांगलं, म्हणजे मसाला चांगला एकजीव होईपर्यंत, छान असं तेल सुटेपर्यंत मसाला मी व्यवस्थित असा मिक्स, म्हणजे परतवून घेते. तर बारीक गॅसवरती 1 मिनिटभर हा मसाला ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं तेल सुटलं आणि रंग किती सुंदर आणि मस्त असा आलाय. तर आता हा सगळा मसाला मी परत एकजीव करून घेते. तर इथं आपण थोडीशी रश्श्याची भाजी बनवणार आहोत. तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर अगदी कमी प्रमाणात पाणी वापरायचं आहे, कारण कुकरमध्ये जितकं आपण पाणी घालतो तितकीच भाजी राहते. तर जे मोड आलेले हुलगे घालून घेतलेत आणि आता हे पण चांगले तेलावरती परतवून घेते. तर 1 मिनिटभर झाकण घालून हे हुलगे सुद्धा मी या मसाल्यामध्ये चांगले परतवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यामुळे शिजाय फार वेळ लागणार नाही आणि एक मसाला पूर्ण त्या हुलग्यामध्ये छान असा मुरला जातो त्यासाठी. तर परतवून झाले, आता झाकण घालते आणि बारीक गॅसवरती 1 मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेते. तर बघू शकता इथं मस्त असं तेल सुटलंय मसाल्याचं. आता इथं मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते. जशी आपल्याला सुकी भाजी किंवा पातळ रस्सा बनवायचे त्या पद्धतीने इथं पाणी घालून घ्यायचं. तर मी इथं चपाती आणि भाकरी भातासोबत खाण्यासाठी मस्त अशी रस्सा भाजी बनवते. तर त्यासाठी इथं मी 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय. तुम्हाला जर डब्यासाठी लपतपी भाजी बनवायची असेल तर अगदी कमी पाणी घाला, कारण कुकरमध्ये पाणी खूप जास्त आटलं जात नाही. आता इथं हलकीशी उकळी फुटले, तर ह्याच्यामध्ये छान खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी 2 चमचे घातलंय. त्याच्यामुळे भाजीला चव पण चांगली येते आणि भाजी चांगली एकजीव पण होते. परत मी व्यवस्थित आता इथं मिक्स करून घेतलंय.
तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता गॅस थोडासा कमी केला आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवरती. हुलगे शिजायला थोडासा वेळ लागतो. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हुलगे चांगले शिजले जातात. जर आपण कढईमध्ये करत असू ना तर थोडासा वेळ लागतो. तर इथे बघा 3 शिट्ट्या करून झालेत आणि मस्त इथं रस्सा भाजी तयार झाली आहे. तर मस्त अशी चपाती, भाकरी, भातासोबत अतिशय पौष्टिक, मसालेदार आणि चमचमीत हुलग्याच्या मोडाची भाजी तयार झाली आहे. तर बघू शकता खूप मस्त दिसते. तर चवीला पण अप्रतिम अशी लागते. तर चला मग तुम्ही अशीच भाजी करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रेसिपीला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर चला भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत.